नोट ही नोट आहे आणि सोनं हे सोनं आहे. सोनं नोटीची जागा घेऊ शकत नाही. सोनं म्हणजे काही एटीएम कार्ड नाही. सोनं आपल्याला मोडता येतं लगेच आणि लगेच त्याचे पैसे इन कॅश करता येतात का? सोन्यातल्या गुंतवणुकीला जर तुम्हाला ती गरज भागवण्यासाठी पहिलं काय तर सोनं मोडा. ती 9,999 पुढची जर मी खरेदी रोखीत करूच शकत नाही. ती व्हॅल्यू देताना सरकारी नियम आहेत. आपली जी पिढी आहे ती एक गोष्टीकरता प्रसिद्ध आहे. तर आरबीआय असे कुठलेच नियम व्यवसायाला करून देऊ शकत नाही. लोकांचे पैसे जे त्यांना ड्यू आहेत ते त्यांना वेळच्या वेळेला द्या हे सांगते. तातडीचं लागणारं सोनं मी किती ऍडव्हान्स मध्ये मोडणं गरजेचं आहे. सोनं इनकॅश करताना हे लक्षात घ्या. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, सोन्यामध्ये आपण बऱ्याचदा गुंतवणूक करतो. का गुंतवणूक करतो हे वेगळं सांगण्याची गरज नाही. भारतामध्ये सोन्याला असलेलं महत्त्व हे पारंपरिक पण आहे आणि त्याला कौटुंबिक जिव्हाळा पण आहे ह्या गुंतवणुकीला. त्यामुळे लग्न कार्य असेल, वाढदिवस असेल, अशा चांगल्या शुभ कार्यासाठी किंवा अगदी शुभ मुहूर्तावर सुद्धा सोन्याची खरेदी होते. आणि खरेदी करत असताना दागिन्यांमध्ये पण होते आणि गुंतवणूक म्हणून सुद्धा होते. आणि अनेकदा असं असतं की आपल्याला कधीही गरज लागली तर हे सोनं मोडता येतं आणि आपल्याला लगेच पैसे घेऊन आपली ती गरज भागवली जाते. परंतु इथंच एक ट्विस्ट आहे. खरंच सोनं आपल्याला मोडता येतं लगेच आणि लगेच त्याचे पैसे इन कॅश करता येतात का? या संदर्भामध्ये समाजामध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. परंतु नेमकी वस्तुस्थिती काय आहे ही खरं तर आपल्याला जाणून घ्यायची आहे. आणि सोन्यातली गुंतवणूक याच्या बरोबरीनंच दुसरा एक प्रश्न येतो की सोन्यातली गुंतवणूक ही खरंच प्रायमरी गुंतवणूक असते का? ज्यावेळेस म्हणजे गरज असते आणि ती गरज भागवण्यासाठी पहिलं काय तर सोनं मोडा, हे खरंच असतं का? हे पण आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपल्यासोबत PN गाडगीळ आणि सन्सचे संचालक आहेत अमित मोडकजी. आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज मध्ये. समाजामध्ये असे अनेक मतप्रवाह आपल्याला बघायला मिळतात. खरं तर सोन्याच्या या गुंतवणुकीविषयी अनेक आपण एपिसोड करतोय. त्यातलाच हा एक पुढचा भाग आहे. ही जी गुंतवणूक आहे, म्हणजे लोकांना असं वाटतं की आपण सोन्यामध्ये गुंतवणूक केली आणि ती आपल्याला कधी पण मोडता येते आणि मग पैसे इनकॅश करता येतात. खरंच असं असतं का? कारण वस्तुस्थिती काय? नाही, सोनं म्हणजे काही एटीएम कार्ड नाही. तुम्ही आता जसं म्हणलात की प्रायमरी नाही. वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणूक असते की हायली लिक्विड म्हणतो आपण. पण त्या हायली लिक्विडमध्ये पण दोन प्रकार असतात की खिशात खरोखर अस्तित्व असलेल्या नोटा आणि दुसरं म्हणजे जी गुंतवणूक मला कमीत कमी काळामध्ये एनकॅश करता येऊ शकते. काळ आहे पण त्याच्यामध्ये म्हणजे व्हेरी मिनिट नाही. आता सोन्यातल्या गुंतवणुकीला तर एन्कॅशमेंट असणं गरजेचंच आहे. म्हणजे जेव्हा ते सोनं म्हटलं तर तेव्हा त्याचे पैसे लवकरात लवकर मिळणं, तातडीने मिळणं. आता हे शब्द आहेत हे रिलेटिव्ह टर्म्समध्ये आहेत. तातडी, लवकर, लगेच, आत्ताची गरज, लगेचची निकष. म्हणजे आत्ताची आत्ता ताबडतोब असं काही आहे का? हां. ते म्हणजे आपण अजय देवगण सारखं नाही म्हणू शकत, की अभी के अभी वगैरे अशा ह्याच्यात आपण नाही म्हणू शकणार. पण सोन्यातल्या गुंतवणुकीला जर तुम्हाला एनकॅश करायचं असेल, तर थोडंसं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. याचं कारण की जी व्हॅल्यू असते आजच्या काळामध्ये सोन्याची, ती मोठी व्हॅल्यू असते. ती व्हॅल्यू देताना सरकारी नियम आहेत. सराफी व्यवसायाला सरकारी नियम आहेत. PMLA सारखा नियम आहे, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट किंवा सेन्सिटिव्ह फायनान्शियल ट्रान्झॅक्शन SFT. हे सगळे नियम त्याला लागू आहेत. त्यामुळे त्या केसमध्ये KYC पूर्ण असणं, बँकेच्या थ्रूच ते पैसे ट्रान्सफर करणं, 9,999 पेक्षा जास्त कॅश न देणं, हे PMLA किंवा SFT आणि इन्कम टॅक्स तिन्हींना अधीरूत आहे. आणि हे कायदे काही सराफाचे स्वतःचे नाही आहेत, हे सरकारी नियम आहेत. तर त्या नियमाला अनुसरून जर तुम्हाला पैसे मिळणार असतील तर ते बँकिंग आवरमध्येच मिळणं शक्यता आहे. कारण की प्रत्येकच सराफाकडे व्हेरी मिनिटचं नेट बँकिंग असेलच असं नाही. कारण प्रत्येकाचे स्कोप वेगवेगळे असतात. काही संस्था असतात त्या काही लाखात व्यवहार करणाऱ्या असतात, काही संस्था असतात त्या काही कोटीत व्यवहार करणारे असतात. काही कोटीत व्यवहार करणारी लोक जी आहेत ती एखाद्या वेळेस नेट बँकिंगच्या बाबतीत फार कॉशियस असतात की ते शनिवार रविवारी ज्या नेट बँकिंगच्या खात्यातून असे सगळे व्यवहार घडत असतात त्यांचे आठवडाभर, तिथे जास्त बॅलन्स सोडत नाहीत किंवा बँकिंग हॉलिडे आला तर पैसे सोडत नाहीत.
कारण त्या काळात जर काही स्कॅम झाला किंवा सायबर फ्रॉड झाले तर त्याच्यातून त्यांना प्रश्न किंवा प्रॉब्लेम निर्माण होऊ नये. आमच्याच संस्थेत पुन्हा गाडगी संस्थेमध्ये 2017 साली अशीच एक सायबर चोरी झाली होती. रक्कम माझ्या दृष्टीने छोटी नाही, आमच्या संस्थेच्या दृष्टीने महत्वाची आहे. 2,75,00,000 रुपये, जी आजपर्यंत आपल्याला परत मिळाली नाही. म्हणजे आपण जे म्हणतो ना की रक्कम ठेवली जात नाही नेट बँकिंगच्या खात्यात जास्त, त्याचं कारण हे आहे की आम्ही शिकलोय, धडा शिकलेलो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या प्रत्येक पावतीवर एक ओळ छापलेली असते की बँकिंग डेलाच पेमेंट प्रोसेस होईल. नोट म्हणून छापलेली असते आपल्या प्रत्येक पावतीवरती, जी खरेदीची पावती असते, पुनर्खरेदीची पावती असते त्याच्यावर. त्यामुळे कस्टमरला अंधारात ठेवलेलंच नसतं, कारण त्या नोटची जी लाईन आहे त्याच्या खाली कस्टमरची सही असते की तो सगळा व्यवहार जो आहे तो त्याला मान्य आहे, याच्या सही करण्याची जागा आहे ती त्या ओळीच्याही खाली आहे. सपोज टू बी की प्रत्येकाने आपापलं व्यवस्थित वाचलं असलेलं पाहिजे, कारण 2-5 लाख, 10 लाख, 15 लाखाचा जर व्यवहार करत असलो तर आपण नक्कीच सुज्ञ आणि एक सुशिक्षित म्हणून गोष्टी वाचतो. त्याप्रमाणे वाचणं अपेक्षित आहे. आता वाचलं नाही म्हटलं तर त्याला नाईलाज आहे, कारण जसं आपल्या कायद्यातच म्हटलंय, कायद्याचं अज्ञान हे एक्सक्यूज होऊ शकत नाही. तसं तिथे छापलंय पण मी वाचलं नाही तर त्याला काही करणं शक्य नाही. त्यामुळे तुम्हाला कोणालाही जर सोनं विकायचं असलं तर ते 3च्या आत सगळं डॉक्युमेंटेशन पूर्ण होईल. म्हणजे 3च्या आत नुसतं सराफाच्या दुकानात जाऊन उपयोग नाही, कारण सराफाच्या दुकानात गेल्यानंतर त्याचं टेस्टिंग होणार, प्युरिटी काढली जाणार, त्याचं वजन होणार, बिल होणार आणि मग एक एंट्री जनरेट होणार की तुम्हाला किती पैसे द्यायचे. तर अशी एंट्री जनरेट होण्याची जे टाईम आहे ते 3च्या आत असलं पाहिजे. बँकिंगच्या वर्किंग डेला असलं पाहिजे, कारण तरच त्या सराफाला तुम्हाला सेम डेला पैसे देणं शक्य होईल. अदरवाईज सराफ तुम्हाला नेक्स्ट बँकिंग वर्किंग डे जो असतो त्या दिवशी त्याचे पैसे मिळतील असं सांगेल. आणि ते तुम्हाला मान्य करायला पाहिजे असं मी जबरदस्तीने नाही म्हणत, पण प्रॅक्टिकल गोष्ट हीच आहे की ते दोघांनाही मान्य करणं गरजेचं आहे, कारण सराफ त्याच्या नेट बँकिंगमध्ये बॅलन्स ठेवणार नाही. त्यामुळे तो नसलेल्या म्हणजे बॅलन्स नसलेल्या खात्याची बटणं पंच करून काहीच उपयोग नाही, त्यांनी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे तो नेक्स्ट बँकिंग वर्किंग डेला, बँक वर्किंग डेला परत त्या नेट बँकिंगच्या खात्यामध्ये त्याच्या मेन स्त्रोतातून पैसे ट्रान्सफर करेल आणि त्यातून तुमचे पैसे तुम्हाला मिळतील. त्यामुळे थोडंसं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. जरी ती तातडीची गरजेला उपयोगी पडणारी वस्तू असली तरी त्याला थोडीशी लिमिटेशन आहे. आणि एक थोडंसं पुढलं म्हणजे जेव्हा गुंतवणूक म्हणून कोणी माणूस सोन्यामध्ये पैसे गुंतवतो ना, तेव्हा ते तातडीच्या गरजेकरता इनकॅश करायला नाही गुंतवत. हा, म्हणजे माझा प्रश्न हाच होता आत्ता. खरं तर दुसरा जो प्रश्न मी त्याला जोडून विचारला होता तुम्हाला, की ती जी प्रायमरी गुंतवणूक आहे ती सोन्यामध्ये कशी असू शकते? कारण एखाद्याला हॉस्पिटलचा खर्च असेल, एखाद्याला दुसरी काही एखादी तातडीची गरज आहे. आज आत्ता ताबडतोब म्हणजे मी आलोय, मी सोनं दिलंय आणि मला पटकन पैसे द्या, मला ती इमर्जन्सी लागणार आहे. असं कधी आता तुमचा एवढा खूपच वर्षांचा इतिहास आहे खरं सराफी बाजाराचा. असं कधी झालेलं आहे, म्हणजे तशी गुंतवणूक असते? नाही, तशी नसते गुंतवणूक. पण आता जे आपण नेट बँकिंगनी पैसे ट्रान्सफर करतो, तर पूर्वी आपण चेक द्यायचो. तर चेक वटायला 2 दिवस लागायचे, 3 दिवस लागायचे. ग्रामीण भागातला माणूस असेल आणि त्याचं दुसरीकडे खातं असेल, तिथे त्यांनी चेक भरला तर ते इंटर सिटी क्लिअरिंगला वेळ लागायचा. म्हणून आता आपण नेट बँकिंगनी पैसे ट्रान्सफर करायला लागलो. म्हणजे जर बँकिंग आवर चालू असतील, बँकिंग वर्किंग डे असेल, तर निदान त्याच्या खात्यात तरी ते पैसे जाऊन पडणार आहेत. परत त्याला त्याच्या खात्यातून ते पैसे रोख स्वरूपात काढून किंवा हे करूनच त्याची तातडीची गरज भागवावी लागणार आहे. पण सरकारी नियमच आज मितीला असे आहेत की 9,999 पुढची जर मी खरेदी रोखीत करूच शकत नाही, तर माझी केवळ इच्छा आहे, तुम्ही आलात तर तुम्ही तर माझे नेहमीचे परिचयातले आहेत, तरी मी तुम्हाला हात जोडून हीच विनंती करीन की बुवा दराडे साहेब, नको, मला सरकारी नियम मोडायला लावू नका. 9,999 घेऊन जा, उर्वरित रक्कम मी तुमच्या खात्यात जमा करतो. कारण आपली जी पिढी आहे ती एक गोष्टीकरता प्रसिद्ध आहे की कुठलेही सरकारी नियम मोडायचे नाहीत. काही काही लोक म्हणतात की असं काही आरबीआयचा नियम नाही आहे की लगेचच्या लगेच पैसे देऊ नयेत असा. तर आरबीआय असे कुठलेच नियम व्यवसायाला करून देऊ शकत नाही की तुम्ही पैसे कधी द्या, किती वेळात द्या वगैरे. तुम्ही लोकांच्या पैशाचं अपहरण करू नका हे सांगते आरबीआय. लोकांचे पैसे जे त्यांना ड्यू आहेत ते त्यांना वेळच्या वेळेला द्या हे सांगते. आता वेळच्या वेळी ह्याचा पण अर्थ आहे ना एक काहीतरी.
वेळच्या वेळी म्हणजे नेक्स्ट बँकिंग वर्किंग डेला आम्ही ते पैसे त्याच्या खात्यात जमा करतो. सो दॅट इज अ वेळच्या वेळी. आम्ही त्याच्यात परत त्याला सांगत नाही की एक आठवड्याभर थांब, सध्या माझ्याकडे पैसे नाहीत. तशी जर वेळ आली, म्हणजे आमच्यावरच असं नाही पण कुठल्याही संस्थेवर, ती नक्की आधी त्याला कल्पना देईल किंवा तू आज सोनं मोडतोयस पण त्याची रक्कम खूप मोठी आहे. कारण आता सोनं 100 ग्रॅम एखाद्याने मोडलं तर 15-16 लाख रुपये होतात. तर रक्कम मोठी आहे, तर माझ्याकडे लगेच काही सवड नाही, तुला 3 दिवसांनी पैसे देईन, 4 दिवसांनी पैसे देईन. ते सवडीची गोष्ट झाली. इथे मी जी गोष्ट करतोय ती बँकिंग हॉलिडेमुळे होणाऱ्या डिलेची, पण त्याच्या पलीकडे कुठला डिले शक्यतो होत नाही आणि त्यामुळे लोकांना मिळू शकते. पण प्रायमरी इन्व्हेस्टमेंट म्हणून म्हणाल तर ते प्रायमरी इन्व्हेस्टमेंटचा अर्थ असा असतो की मी खिशात हात घातला, नोट काढली आणि काउंटरवर ठेवली आणि माझं काम झालं. किंवा मी ATM सेंटरमध्ये गेलो, माझं ATMचं कार्ड टाकलं, तिथे पंच केलं, तेवढी कॅश घेतली, बाहेर आलो आणि माझं काम भागवलं. किंवा माझ्या बँकेच्या खात्यात पैसे पडून आहेत आणि मला कुठेतरी इमिजिएट पेमेंट करायचं, तर मी मोबाईलवरती नेट बँकिंग मार्फत पेमेंट केलं, QR कोड स्कॅन केला. ते प्रायमरी पैसे, ती प्रायमरी गोष्ट आहे की जिथे तुम्हाला खरोखर ते ताबडतोब आत्ताच्या आत्ता अभी के अभी असतं ना, ते तिथे नेट बँकिंगला सुद्धा लिमिट आहेत. नेट बँकिंगला नक्कीच लिमिट आहे. आणि नेट बँकिंगच्या लिमिट या प्रत्येकाला माहिती आहेत, कारण प्रत्येकाने आपापलं नेट बँकिंगचं जे खातं आहे ते पण प्रिझर्व केलेलं असतं, सिक्युअर्ड केलेलं असतं. किंवा माझी सिंगल ट्रान्झॅक्शन 20,000च्या पुढे नसावी. मला एका पार्टीला दिवसभरात 50,000पेक्षा जास्त ट्रान्सफर करता येऊ नये. म्हणजे मी हे तर इंडिव्हिज्युअल आपण करण्याचा भाग झाला, परंतु बँकिंग सिस्टीम कडून सुद्धा मॅक्सिमम किती तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता याला सुद्धा लिमिट आहे. त्या लिमिट आपण सेट करून घ्यायचे असतात, त्या अप्रूव्ह करून घ्यायचे असतात, त्या प्री अप्रूव्ड असतात. तसंच तिथे बेनिफिशियरी जनरेट करण्याचा एक प्रकार असतो. काही काही बँकांचे नियम असतात की तुम्ही बेनिफिशियरी जनरेट करायला टाकला तर तो 24 तासानंतर 28 तासानंतर ऍक्टिव्ह होईल. फार इमर्जन्सी केसमध्ये काही काहींनी सेटिंग करून घेतलेलं असतं की 2 तासात ऍक्टिव्ह होईल. पण ते सुद्धा असं पंच केलंय तुमचं नाव, तुम्हाला ट्रान्सफर केलंय, ते काही जीपे सारखं एवढं सरळ सोपं नाहीये. त्यामुळे नेट बँकिंगमध्ये सुद्धा तुम्ही म्हणताय तसे काही लिमिटेशन्स आहेत, नियम आहेत. बँकांनी रकमांचे नियम घातले, नंबर ऑफ ट्रान्झॅक्शनचे घातलेत, सिंगल ट्रान्झॅक्शन मधल्या रकमेचे घातलेत, दिवसभरामध्ये एकूण नेट बँकिंगचं किती तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता याचे घातलेले आहेत. आणि ते प्रत्येक संस्थेने किंवा प्रत्येक व्यक्तीने आपापल्या खात्याला सिक्युअर करण्याच्या दृष्टीने ते अप्रूव्ह करून घेतलेले असतात. आणि त्यात जर चेंज करायचा झाला तर तो चेंज तर 28 तासांनी होतो. कारण तुम्ही एखाद्याला रिक्वेस्ट केली की माझं सिंगल ट्रान्झॅक्शन लिमिट 2 लाख आहे, ती मला 5 लाख करून पाहिजे, तर ती बँकिंगच्या प्रोसेसमधून जाऊन 28 तासानंतर ती सेट एक मार्गदर्शन म्हणून एक हा प्रश्न विचारतो की जे कोणी ग्राहक असतील, ग्राहक होऊ इच्छित असतील, त्यांना जर या बाबतीत काळजी घ्यायची असेल तर तुम्ही काय सल्ला द्याल? की एकतर सोनं इन कॅश करताना हे लक्षात घ्या की आपल्याला जे पैसे मिळणार आहेत ते मी मगाशी सांगितलं असं एंट्री जनरेट होईपर्यंत ट्रान्झॅक्शन कंप्लीट होत असताना बँकिंग आवर जर चालू नसतील किंवा त्या दिवशी जर बँकिंग डे नसेल तर नेक्स्ट बँकिंग डेला बँकिंग आवर चालू झाल्यानंतर काही तासात आपल्या खात्यात येतील. तर तो जो काय मधला गॅप आहे तो मॅनेजेबल ठेवा आणि मगच सोन्यावर अवलंबून राहा. असा विचार करू नका की मी जाऊन काउंटरवरती सोनं ठेवेल, समोरचा माणूस नोटा मोजेल आणि माझ्या खिशात देईल, किंवा समोरचा माणूस लगेच विचारेल द्या तुमचे बँक डिटेल आणि पंच करेल आणि तुमच्या खात्यात जमा होतील. एवढं ते सोपं राहिलं नाहीये. कारण KYC, त्यानंतर PMLA, त्यानंतर SFT याचं सगळ्याचे नियमांचं बंधन आणि जसं बँकांच्या लिमिट्सचे ट्रान्झॅक्शनचं आपण बोललो त्या संदर्भातले सगळे जे लिमिटेशन याचा विचार केला तर ते सगळं असतं. त्यामुळे लोकांनी थोडंसं ॲडव्हान्स त्याच्यामध्ये प्लॅनिंग करणं गरजेचं आहे की मला तातडीचं लागणारं सोनं मी किती ॲडव्हान्समध्ये मोडणं गरजेचं आहे. कारण शेवटी नोट ही नोट आहे आणि सोनं हे सोनं आहे. सोनं नोटेची जागा घेऊ शकत नाही. हे याच्यावरून आपल्याला धडा घेणं गरजेचं आहे. धन्यवाद मोडक सर. तुम्ही बघितलं मोडक सरांनी काय नेमक्या गोष्टी या तातडीची गरज म्हणून ज्यावेळेस आपण सोनं मोडायला जातो कुठल्याही सराफ पेढीमध्ये, त्यावेळी कशा पद्धतीनं आपले जी भावना असते, आपला जो समज असतो तो कधी कधी तुटू शकतो. कारण आपल्याला त्याचे नियम, त्याची पद्धत ही जर माहिती नसेल तर ही मात्र गडबड होऊ शकते. त्यामुळं सोन्यातली इन्व्हेस्टमेंट ही एकदम तातडीची, म्हणजे काउंटरवर जसं मोडक सरांनी सांगितलं की तुम्ही काउंटरवर गेलाय, सोनं ठेवलंय आणि मला पैसे द्या, असं नाही होऊ शकत. त्याची प्युरिटी तपासणं, त्याचे सगळ्या गोष्टी ज्या काय सोपस्कार आहेत कायदेशीर दृष्टिकोनातून, ते पार पडणं आणि बँकिंग वर्किंग डे असणं, बँकेचा वर्किंग डे असणं, ह्या गोष्टी खरंच बघायला पाहिजेत. कारण काही सराफ पेढींचे व्यवहार हे मोठ्या
स्केलवरती असतात आणि नेट बँकिंगला दररोज तेवढी अमाऊंट ठेवणं हे सायबरच्या अटॅकमुळं किती शक्य आहे हे सगळ्यांनाच कळतंय. साध्या साध्या लोकांवरती अटॅक होतात त्यावेळेस काय परिस्थिती होती आपल्याला माहिती आहे. त्यामुळं अशा मोठ्या उद्योजकांवरती, व्यापाऱ्यांवरती जर तो सायबर अटॅक झाला, तर काय परिस्थिती उद्भवू शकते याचाही आपण विचार करू शकतो. त्याच्यामुळं बँकेचा हॉलिडे सोडून जर आपण हे सगळं प्लॅनिंग केलं, तर सोन्यामधली गुंतवणूक ही निश्चितपणेच फायदेशीर आहे. हा एक सल्ला आज आपल्याला या आपल्या एपिसोडमधून मिळतो. कॅमेरामन अनिल गजालेसह मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूज पुणे.